नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, LIC ऑफ इंडियामध्ये असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणजेच AAO या पदासाठी एकूण 350 जागांसाठीची भरती आलेली आहे। आता या भरतीबाबत सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचे आहेत, कोणत्या कास्ट कॅटेगरीला किती जागा तिथं उपलब्ध असणार आहे, परीक्षा आपली कशा पद्धतीने घेतली जाईल आणि या परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासक्रम जो असणार आहे तो कशा पद्धतीने राहील आणि सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे की या परीक्षेसाठी आपल्याला ॲप्लिकेशन कशा पद्धतीने असणार आहे, परीक्षा किती टप्प्यांमध्ये द्यावी लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक मुद्दा म्हणजे या परीक्षेसाठीची परीक्षा फी किती असणार आहे। इथं मित्रांनो काही कॅटेगरीसाठी परीक्षा फी अतिशय कमी देण्यात आलेली आहे। अशा तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती उत्तरं तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर बघा, ही जी भरती आहे या भरतीमध्ये तुम्हाला कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत इथं या तक्त्यामध्ये देण्यात आलेला आहे। आपल्याला आता काय पाहायचं आहे की इथं जे काही ॲप्लिकेशन करायचे आहेत त्या ॲप्लिकेशन करण्याच्या तारखा बघा किती आहेत। तर आपल्याला 16/8/2025 पासून ते 8/9/2025 पर्यंत आपल्याला इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येणार आहेत। आलं का लक्षामध्ये? आपल्याला ॲप्लिकेशन कधीपर्यंत करायचे आहेत तर 8 सप्टेंबर 2025 पर्यंत आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत। मित्रांनो आता गौरी गणपतीचा दिवस आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ही जी तारीख दिलेली आहे ही तारीख विसरायचं नाही, बाप्पांचं आगमन होणार आहे। त्याचबरोबर अशा पद्धतीची मोठी भरती देखील LIC ऑफ इंडियामध्ये आलेली आहे। तरी न चुकता जे विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे त्यांनी इथं ॲप्लिकेशन करायचंय। तर बघा, इथली जी परीक्षा असते ती परीक्षा मित्रांनो 2 टप्प्यामध्ये होते। पहिल्यांदा तुमची प्रायमरी एक्झाम होते आणि त्याच्यानंतर तुमची मेन एक्झाम होते। तर जी प्रायमरी एक्झाम असणार आहे तिची टेंटेटिव्ह इथं तारीख देण्यात आलेली आहे। तर 3/10/2025 ही टेंटेटिव्ह तारीख असणार आहे। लक्षात घ्या, ही टेंटेटिव्ह तारीख आहे, फायनल तारीख नाही। आणि त्याच्यानंतर मेन जी एक्झाम आहे ती मेन एक्झाम आपली 8/11/2025 रोजी होईल असं म्हटलेलं आहे। मी पुन्हा एकदा तुम्हाला इथं सांगतो आहे की या तारखा ज्या आहेत या टेंटेटिव्ह तारखा आहेत। आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी ही अधिकृत वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतो। आता इथं आपल्याला एज क्रायटेरिया काय आहे तो देण्यात आलेला आहे। मिनिमम तुमचं वय 21 वर्ष असलं पाहिजे आणि 30 वर्षापेक्षा वय तुमचं जास्त नसलं पाहिजे। तर आता लक्षात घ्या, आपल्याला इथं वयाचा क्रायटेरिया दिलेला आहे, त्यानुसार आपण तिथं ॲप्लिकेशन करू शकतो। आणि विशेष म्हणजे जे विद्यार्थी कास्ट कॅटेगरीमधून येतात त्या कॅटेगरींना इथं एजमध्ये रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे। जरी आपल्याला इथं 21 ते 30 वर्ष म्हटलेलं असलं तरी आपण ज्या कास्ट कॅटेगरीमधून येतो त्याच्यामध्ये आपल्याला रिलॅक्सेशन आहे ते किती आहे तुम्ही या चार्टमध्ये पाहू शकता, तुम्ही ज्या कॅटेगरीमधून येता। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे। तुमच्याकडे कोणत्याही क्षेत्रातून तुमची बॅचलर डिग्री झालेली असेल तर इथं चालणार आहे। तुम्ही BA असू द्या, कॉमर्स असू द्या, सायन्स असू द्या, कोणत्याही क्षेत्रातील तुमची बॅचलर डिग्री झालेली असणं इथं आवश्यक आहे। आलं का लक्षात? आता याच्यानंतर आपल्याला बघा इथं सॅलरी किती मिळणार आहे। तर आपल्याला सॅलरी जी आहे ती 1,26,000 रुपये इतकी सॅलरी आपल्याला इथं दिली जाणार आहे। आणि त्याचबरोबर तुमचा मित्रांनो इथं काय असणार आहे, सर्व्हिस कंडिशनमध्ये तुम्हाला ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही जॉब करावा लागणार आहे। ज्या ठिकाणी LICचे ऑफिस आहेत त्या ठिकाणी तुमचं ट्रान्सफर केलं जाऊ शकतं। इथं तुम्हाला 1 वर्षाचा प्रोबेशन पिरियड देखील असणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला इथं 5 लाख रुपयाचा गॅरंटी बॉन्ड जो आहे तो बॉन्ड इथं द्यावा लागणार आहे। आता आपल्याला एग्जाम फी किती असणार आहे
तर बघा SC ST PWBD कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी फक्त 85 रुपये इतकी एक्झाम फी आहे आणि बाकीच्या ज्या कास्ट कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी इथं 700 रुपये इतकी एक्झाम फी असणार आहे। मित्रांनो ही एक्झाम फी आहे विदाउट रिफंडेबल असणार आहे, हे इथं लक्षात घ्या। आता तुमचं जे सिलेक्शन होणार आहे ते सिलेक्शन 3 स्टेजमध्ये होणार आहे। पहिल्या तुमच्या 2 एक्झाम होतील आणि त्याच्यानंतर तुमची काय होणार आहे, मेन इंटरव्ह्यू होणार आहे, त्याच्यातून तुमचं सिलेक्शन होणार आहे। इथं तुमची जी प्रायमरी एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथं एकूण 100 क्वेश्चन विचारले जाणार आहे आणि मॅक्झिमम इथं तुम्हाला किती मार्क असणार आहेत, 70 मार्क असणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला 1 तासाचा अवधी दिला जाणार आहे। या परीक्षेसाठी तुमची ही जी परीक्षा आहे ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे। तर परीक्षेसाठीचा सिलेबस दिलेला आहे इथं तुम्ही पाहू शकता। रिझनिंग आहे, क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश लँग्वेज वरती तुम्हाला इथं क्वेश्चन विचारले जाणार आहेत। त्याच्यानंतर बघा दुसरी तुमची मेन एक्झाम होणार आहे। मेन एक्झाम जी आहे ती मित्रांनो 300 मार्कांची मेन एक्झाम असणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन 120 असणार आहे आणि त्याचा जो सिलेबस आहे तो देखील इथं दिलेला आहे। रिझनिंग ॲबिलिटी आहे, त्याच्यानंतर जनरल नॉलेज, करंट अफेअर या ज्या 2 गोष्टी आहेत या आपल्या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। डेटा ॲनालिसिस्ट आहे, त्याच्यावरती तुम्हाला 30 क्वेश्चन विचारले जाणार आहे आणि इन्शुरन्स, फायनान्स, मार्केट अवेअरनेस बद्दल देखील तुम्हाला इथं 30 क्वेश्चन विचारले जाणार आहे। तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला 2 तासाचा अवधी दिला जाणार आहे आणि त्याच्यानंतर इंग्लिश लँग्वेज वरती तुम्हाला 2 क्वेश्चन असणार आहे 25 मार्काला, याच्यासाठी तुम्हाला 30 मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे। या 2 तुम्ही एक्झाम पास केल्यानंतर तिसरी एक्झाम जी असणार आहे ती तुमची इंटरव्ह्यूची असणार आहे आणि तुम्हाला त्याच्यामधून काय केलं जाणार आहे, सिलेक्शन केलं जाणार आहे। त्यावेळेला तुम्हाला तिथं बॉन्ड लिहून देणं अपेक्षित आहे। तर मित्रांनो बघा अतिशय महत्त्वाची भरती आलेली आहे LIC ऑफ इंडियामध्ये आणि ही जी PDF आहे ही PDF मी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही काय करू शकता, ही PDF देखील डिटेलमध्ये वाचू शकता, कारण ही PDF जवळपास 15 पेजेसची आहे। तर मित्रांनो अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत जाणार आहे। त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।